शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे। सरकारच्या महत्त्वाकांक्षी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला या शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येतोय। शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही आता या मोर्चाला पाठिंबा दर्शवलाय। इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांसह राजू शेट्टी सुद्धा आता या मोर्चावेळी उपस्थित राहणार आहेत। महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने हा वाढता विरोध शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। सरकारमधील हसन मुश्रीफ यांचाही शक्तीपीठ महामार्गाला आता विरोध समोर येतोय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, काय सध्या कोल्हापूर मधलं वातावरण आहे, काय नेमकी मागणी आहे या शेतकऱ्यांची? गौरी, आपल्याला माहिती आहे की शक्तीपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे। यापूर्वी एक मोठं आंदोलन सुद्धा या ठिकाणी झालंय। मोर्चा सुद्धा याच दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेल्याचं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे। आणि आज सुद्धा याच महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरातल्या 6 तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा विरोध केलेला आहे। त्या संदर्भात एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। ज्या ठिकाणाहून हा मोर्चा निघणार आहे त्या ठिकाणी सध्या मी उभा आहे। कोल्हापुरातलं दसरा चौक ऐतिहासिक दसरा चौक आहे। त्याच दसरा चौकातून खरं तर हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे। काही वेळात या ठिकाणी शेतकरी देखील दाखल होतील। मात्र तत्पूर्वीच आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळते। खरं तर 10 वाजताची वेळ जी आहे ती या मोर्चाला असणार आहे। मात्र जिल्ह्यातल्या विविध भागातून शेतकरी जे आहेत ते या आंदोलनाला येणार आहे। त्यामुळं ही मोर्चाची सुरुवात जवळपास 12 वाजण्याच्या आसपास होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। आपण जर बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता। या प्रकल्पाअंतर्गत 3 शक्तीपीठ आणि याच 12 जिल्ह्यातील अनेक देवस्थान जी आहेत ती जोडली जाणार होती आणि म्हणूनच या शक्तीपीठ महामार्गाचं खरं तर आयोजन करण्यात आलं होतं। मात्र एकीकडे अनेक मार्ग असताना हा शक्तीपीठ महामार्ग नवीन कशासाठी अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो शेतकऱ्यांकडून केला जातोय। या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला हजारो एकर जमीन जी आहे ती शेतकऱ्यांची जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 59 गावांमधल्या अनेक शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन जी आहे ती खरं तर या शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार आहे आणि म्हणूनच तीव्र विरोध जो आहे तो शेतकऱ्यांचा होताना पाहायला मिळतोय। अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत ते तर या ठिकाणी भूमिहीन होणार आहेत आणि म्हणूनच कोल्हापुरातल्या ह्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी वाढता विरोध पाहायला मिळतोय। काही वेळातच या ठिकाणी मोर्चाला सुरुवात होईल। स्वतः शाहू छत्रपती महाराज असतील, सतेज पाटील असतील, शिवाय जिल्ह्यातले अनेक शेतकरी, गिरीश पोंडे जे या मोर्चाचं नियोजन गेल्या अनेक दिवसांपासून घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।